Google Ad इज अन पेड ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म. Google हा ऑनलाईनचा ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. Google ॲड हे Googleवरचीच दिसतात किंवा Googleच्या पार्टनर साईट्सवरती दिसतात. जसं की आपण 2 BHK फ्लॅट्स, 3 BHK फ्लॅट्स, 2 BHK फ्लॅट जर सर्च केलं तर आपल्याला हे कसं स्पॉन्सर दिसतंय इकडे? दिसतंय का हे स्पॉन्सर? ह्याला Google ॲड बोलतात. हे पेड ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. पण आपण आता सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, ॲप प्रमोशन आणि शॉपिंग ॲड्स असे 4-5 टाइप्स असतात Google ॲड्समध्ये. आणि दुसरं जर आता मी 2 BHK फ्लॅट्स इन पुणे असं सर्च करतोय तर इथं नो ब्रोकर्स वगैरे लिहिलेलं आहे. हे पण एक स्क्वेअर ॲड नावाचं कंपनी. तर ही 2 BHK फ्लॅट्स इन पुणे फॉर सेल्स. तर हे SEO आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मला तुम्ही डिफरन्स सांगू शकतात का SEO मध्ये आणि Google ॲड्समध्ये काय डिफरन्स असतो? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन Google ॲड्स आणि SEO? ESK तुम्ही सांगू शकतात का Google ॲड्स काय असतं ते आणि SEO काय असतं ते? चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. प्रतीक, पूजा, बरोबर सांगताय का लाजताय? कोण का बोलत नाही का मलाच आवाज येत नाही? ठीक आहे. SEO हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं. SEO मध्ये आपल्याला अनपेड ॲडव्हर्टाइजमेंट असते, म्हणजे आपल्याला पेड करायची गरज नसते. SEO इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. SEO इज ऑर्गॅनिक वर्क करतं आणि Google ॲड हे पेड वर्क करतं. जसं पूजेने सांगितलंय. चांगला आन्सर सांगितलंय. बरोबर सांगितलंय. Google ॲड्समध्ये पैसे ॲड करावे लागतात. Googleला पैसे द्यावे लागतात पर क्लिक्सला, पर इम्प्रेशनला, पर कन्व्हर्जनला. तसं SEOमध्ये किती वेळा पण आपण क्लिक केलं ह्या ॲडवरती, ह्या रिझल्टवरती, तरी आपल्याला पेड करायची गरज नाही. हा एक डिफरन्स आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कसं आहे ना, आपल्याला जर आपली ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर आपल्याला 1 नंबरच्या पेजवरती दिसणं कंपल्सरी असतं. 2 नंबर किंवा 3 नंबरवरती दिसलं तर थोडासा रिझल्ट अजून कमी होईल. तर Google ॲड्स हे ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे आपण डायरेक्ट Googleवरतीच Google ॲड असं सर्च करतो. हे सर्च केल्यानंतर एक ऑफिशियल साईट्स येते Google ॲडची. तर त्या Google Ads.coms वरती जर आपण क्लिक केलं तर आपलं एक अकाउंट ओपन्स होतं. त्याला एक आयडी असतो, युनिक आयडी असतो. हा एकदाच क्रिएट होतो. जसं प्रत्येक गाडीचा नंबर वेगवेगळा असतो तशाच प्रकारे काय असतं, हे पूर्ण वेगळं असतं. तर आजच्या ॲडमध्ये आपण कोणते ॲड पाहणार आहे ते पण पाहू. Google ॲड्सवरती क्लिक केले. तुम्हाला एका ईमेलमध्ये किती Google ॲड्स रन करू शकतात, किती Google ॲडचे अकाउंट बनवू शकतात आपण? एका ईमेल अनलिमिटेड. अनलिमिटेड बनवू शकतात. बरोबर आहे? अनलिमिटेड बनवू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण हॅलो? हां, बोला ना. आजपासून आज. हो. आज आज. आज फक्त इंट्रोडक्शन लेक्चर आहे. हो. हं, हं. नाही, बरोबर आहे ना. आज फक्त इंट्रोडक्शन लेक्चर आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करू का? हो. हं.
तर आपलं अकाउंट ओपन झालेलं आहे. न्यू गुगल ॲड अकाउंट नावावरती क्लिक केले. हाऊ मच अमाऊंट वी हॅव स्पेंड टिल डेट 4.93 म्हणजे नियर अबाउट आपण किती केले 5,000 रुपीज आपण स्पेंड केलेले. इन रिटर्न्स आपल्याला 522 क्लिक्स आलेले आहेत, इम्प्रेशन जास्त आलेले आहेत आणि ह्याच्यामधून CPC कॉस्ट पर क्लिक्स आपण इथं दिसते. तर आता बॅलन्स एक्सेस झालेला आहे, तर नोटिफिकेशन पण येते म्हणजे आता सध्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत. हा जो असतो तो आपला डॅशबोर्ड असतो गुगल ॲडचा. खूप सिंपल आहे डॅशबोर्ड आणि इथे तुम्हाला सगळे नावं वगैरे लिहिलेले आहेत. आता किती कॅम्पेन ॲक्टिव्ह आहेत इथं तुम्हाला दिसेल. ऑल कॅम्पेन, सर्च कॅम्पेन, डिस्प्ले कॅम्पेन, व्हिडिओ कॅम्पेन. इथं नंतर गेल्यानंतर काय पॉज दिसतात, काय डिस्प्ले कॅम्पेन जो आहे तो ॲक्टिव्ह दिसतो. ब्ल्यू कलरची टिक दिसते म्हणजे तो ॲक्टिव्ह आहे. पण आता हा डॅशबोर्ड समजून सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टीत आता एक नवीन आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. नवीन अकाउंट तर क्रिएट करण्याच्या आधी बघा, नवीन अकाउंट जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्विच जर करायचं असेल तर. जर तुम्हाला डायरेक्ट ईमेलच जर चेंज करायचं असेल तर इथून ईमेल आयडी चेंज करू शकता तुम्ही. ह्याच्यावरती जर तुम्हाला कॅम्पेन रन करायचं असेल तर न्यू कॅम्पेनवरती जायचं. रिझ्यूम ड्राफ्ट करायचं असेल म्हणजे आपण जर काही आधीचं कॅम्पेन रन केलेलं असेल त्याच्यामध्ये एडिट करायचं असेल, तोच जर कॅम्पेन पुढे कंटिन्यू करायचा असेल तर रिझ्यूम ड्राफ्ट, आणि जर पूर्ण पहिल्यापासून नवीनच जर ऑब्जेक्टिव्ह चूज करायचं असेल तर न्यू कॅम्पेनमध्ये आपण क्लिक करतो. न्यू कॅम्पेनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 7 टाईपचे ऑब्जेक्टिव्ह येतात. तुम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंट रन करायचे आहे. ॲडव्हर्टाइजमेंट म्हटल्यानंतर ऑब्जेक्टिव्हज येणार. जसं बिझनेस करतोय तर बिझनेसचं प्रॉफिट करणं हाच ऑब्जेक्टिव्हज असतो. जर NGO असेल तर लोकांची सेवा करणं हाच ऑब्जेक्टिव्हज असतो. तुम्ही जर इथं बघा, सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस अँड कन्सल्टेशन, शॉप व्हिजिट अँड प्रमोशन, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. आपण आता काहीतरी वेगळं पाहणार आहे. सेल्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जाते पर्चेसचं एक ऑप्शन येते. कंटिन्यू जर केलं तर ह्याच्यामध्ये किती टाईप्स असतात, तर एक असतं सर्च, एक असतं परफॉर्मन्स मॅक्स, एक असतं डिमांड जनरेशन, एक असतं डिस्प्ले, एक असतं शॉपिंग आणि एक असतं व्हिडिओ. तर आजच्या कॅम्पेनमध्ये आपण काय करणार आहे, परफॉर्मन्स मॅक्स नावाचा ॲड पाहणार आहे. परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय, तर त्याचा जास्तीत जास्त परफॉर्मन्स कसा येईल. परफॉर्मन्स मार्केटिंग पण आहे. परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये पण तोच लोकांचा हेतू असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. ठीक आहे, तर NMD प्रायव्हेट लिमिटेडची आपण वेबसाईट ओपन करू. इथं वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, पेजेस दिसतील. होम पेज, अबाउट अस, सर्व्हिसेस, कोर्सेस. आपल्याला कशासाठी ॲड रन करायची, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी आपण ॲड जर रन केली तर डेटा सायन्सच्या पेजवरती जायचं आहे. समजलं. ॲड रन करत असताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ही जी वेबसाईट ओपन होते तर किती सेकंदाच्या आतमध्ये वेबसाईट ओपन होते, हे जर चेक करायचं असेल तर पिंगडम नावाचा टूल यूज करायचा आधी. ह्याच्यानंतर वेबसाईटचं स्पीड चेक करायचं. जर 3 सेकंदाच्या खाली जर तुमचं वेबसाईटचं स्पीड जर असेल तरच आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती ॲड रन करायची. नाहीतर आधी वेबसाईटवरती काम करायचं आणि त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. कारण Google ॲडमध्ये जर तुमची वेबसाईट 1 नंबरला रँक करायची असेल तर ॲड रँक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोअर, म्हणजे तुम्ही किती पैसे लावतात त्याचबरोबर तुमची रिलेव्हन्सी स्कोअर किती आहे हे पण मॅटर करतं. म्हणजे तुमची वेबसाईट त्या रिलेटेड असलं पाहिजे. 1.48 सेकंदचा तुमचा लोडिंग टाईम आहे. मी जसं सांगितलं होतं 3 सेकंदपेक्षा कमी आहे. तर होप हे तुम्हाला आवडलं असेल, म्हणून आपण आता पुढे जाऊ. दुसरं की आपल्याला टायटल काय टाकायचं आहे, डिस्क्रिप्शन काय टाकायचं आहे आणि मेटा डिस्क्रिप्शन काय टाकायचं आहे. तर तुम्हाला टायटल जर टाकायचं असेल तर Ctrl+U करून तुम्हाला पाहावं लागेल आणि ह्याच्यामध्ये जे टायटल दिलेले बेस्ड डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे 100% प्लेसमेंट गॅरंटी, तर हे जर टायटल जर तुम्ही टाकलं तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोअर जास्त वाढत जाईल. आणि डिस्क्रिप्शन काय आहे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी, अवॉर्ड विनिंग ट्रेनिंग सेंटर, जॉईन NMD प्रायव्हेट लिमिटेड. हे जर तुम्ही डिस्क्रिप्शन टाकलं तर अजून तुमचा स्कोर वाढेल. तर मी इथं काय करतो, कॉपी करतो. कशासाठी रन करायचं आहे, इथं आपल्याला URL टाकलेला आहे. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी आपल्याला कॅम्पेन रन करायचं आहे. आजची डेट टाकायची. परफॉर्मन्समध्ये आपण ॲड करतो. आजची डेट किती आहे, NMD आजची डेट किती आहे, 12 ना, 15, 3 आहे.
जानेवारी का मार्च आहे? मार्च आहे. तुमचं लक्ष आहे का ते चेक करतोय. 2025 ही लाईफ ह्या जीवनात तुमच्या आयुष्यात हा डेट येणार नाही. 3 मार्च येईल पण 2025 परत रिटर्न येणार नाही. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. ठीक आहे. स्टार्ट नाव वरती जायचंय. स्टार्ट नाव वरती गेल्यानंतर आपल्याला बिडिंग स्ट्रॅटर्जी आली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिडिंग स्ट्रॅटर्जी? काय असतं बिडिंग स्ट्रॅटर्जी सांगा बरं. व्हेन वी चार्ज, आपल्याला ते कधी चार्ज करणार? आपल्या अकाउंटमधून कसे पैसे जातील? म्हणजे सपोज माझी ऍड दिसते गुगलवरती, आपण काय सर्च केलं आणि नुसतं पाहायला किती पाहायला पैसे लागणार आहेत का, क्लिक्सला पैसे लागणार आहेत का, कन्व्हर्जनला? तर इथं टोटल 4 ते 5 टाईपच्या बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात. कन्व्हर्जन व्हॅल्यू म्हणजेच काय करू शकतो आपण? ROS, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. कन्व्हर्जन म्हणजे काय? सीपीए म्हणजे काय? कॉस्ट पर ॲक्विजिशन. म्हणजे एक लीड जनरेट होण्यासाठी किंवा वेबसाईटवरती रिडायरेक्ट होण्यासाठी किती चार्जेस लागणार आहेत हे आपल्याला येणं गरजेचं असतं. तर आता बघा, परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये तुम्हाला क्लिक्स दिसते का कुठे? परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये कन्व्हर्जन व्हॅल्यू आणि कन्व्हर्जनच तुम्हाला दिसेल. समजलं? किती पर्सेंट रिटर्न्स पाहिजे डायरेक्ट तुम्ही टाकू शकत नाही. 1 ते 2 तुम्हाला कॅम्पेन रन करावं लागतात आधी, तरच तुम्ही काय करू शकता? कन्व्हर्जन. आता मला इथं पाहिजे की कॉस्ट पर ॲक्विजिशन हे ₹250 आतमध्येच मला कन्व्हर्जन झालं पाहिजे. हे टाकलेलं आहे मी. तर हे तुमच्या अंदाजे टाकू शकता. तुम्हाला इथं दाखवलं होतं कन्व्हर्जन ₹143, पण मी किती टाकलेले तिथे? 250. तुम्हाला कुठे रन करायचं कॅम्पेन? पुण्यामध्येच रन करायचं आहे. तुम्हाला जर इंडियामध्ये करायचं असेल तर इंडियामध्ये करू शकतात, आउट ऑफ कंट्रीमध्ये. मला जर काय एक्सक्लूड करायचं असेल तर तुम्ही एक्सक्लूड पण करू शकतात. म्हणजे 4110-018 किंवा 05 वरती मला काय करायचं, ॲडचं रन करायचं नाही. एक्सक्लूडचं ऑप्शन आहे, तर एक्सक्लूड पण तुम्ही करू शकतात. फक्त FC रोड मध्येच तुम्हाला फक्त तुमची ॲड दिसणार नाही. तर त्या लोकसंख्येत किती लोक, त्या ह्याच्यामध्ये किती लोक राहतात? 2,45,000 काहीतरी लोक राहतात. तर तेवढ्या लोकांना ते दिसणार नाही जर तुम्ही एक्सक्लूड केलं तर. पण तर ते जर रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह पण करू शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड आणि एक्सक्लूड, दोज हू आर इंटरेस्टेड फॉर करंट लोकेशन, ह्याला आपण करू शकतात का? बोला. काय म्हटलं मी? दोज हू आर इंटरेस्टेड ओर शोन युअर टार्गेट लोकेशन, हे ऑप्शन तुम्हाला परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये येत नाही, ते सर्च ॲडमध्ये येतात. आणि इथं ॲडव्हान्स सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्ट मॅप ओपन होईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं टार्गेट करायचं आहे, वाकडला टार्गेट करायचं का कुठं करायचं आहे, रेडियसनुसार सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 50 किलोमीटर, 125 किलोमीटर. मिलीमीटर नाही ठेवायचं, किलोमीटर ठेवायचं. तर असं करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता. मोर सेटिंगमध्ये गेलं तर कोणत्या डिव्हाइसवरती चालवायचं आहे, ऑल डेज चालायचं आहे, कसं चालायचं हे तर मी काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. ऑल डेज म्हणजे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत नसतं, तर 24/7 असतं. आता बघा, तुम्हाला इथं काय दिलेलं आहे? इथं सिलेक्ट पेज टू एन्हान्स अँड सजेस्ट इमेजेस फ्रॉम. कुठून इमेजेस सजेस्ट करायचे आहेत? कोणत्या इमेजेस घ्यायचे आहेत? कारण परफॉर्मन्स ॲड म्हणलं, का परफॉर्मन्स ॲड बोलतात ह्याला? कारण तुमची जी ॲड आहे तर ते मल्टिपल ठिकाणी चालतंय. मल्टिपल ठिकाणी म्हणजे कसं? तुम्ही ईमेल ओपन केला, तुम्ही WhatsApp ओपन केलं, तुम्ही Instagram ओपन केलं, तर तिथे पण ॲड दिसणार. पण ह्या परफॉर्मन्स मॅक्स ॲड ह्या Googleच्या येतं. तर ह्या Googleच्या ॲड फक्त Googleच्या पार्टनरवरतीच दिसतात. जसं की आता तुम्ही मेल ओपन केलं तर मेलमध्ये पण तुम्हाला ॲड दिसते का? मेलमध्ये कोणाला ॲड दिसते का? दिसतात. इथं कधी तुम्हाला ॲड दिसलेलं पाहिलंय का तुम्ही? बोला. मेलवरती पण तुम्हाला ॲड दिसतात.
दिसते का हे काय आहे? ह्या सगळ्या ऍड आहेत. प्रमोशन केलेले इथं. इथं स्पॉन्सर दिसते तुम्हाला, गोडॅडी, एस.सी.एम रस. तर ह्या ज्या ॲड आहेत, तर ह्या अशा ॲड मेलवरती पण दिसतात किंवा डिस्प्लेवरती पण दिसतील, YouTubeवरती पण दिसतील, शॉपिंग सर्च नेटवर पण. परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय किंवा परफॉर्मन्स कॅम्पेन म्हणजे काय? तुमची जी एकाच कॅम्पेनमधून सगळीकडे तुमची ॲड दिसते. तर तुम्हाला स्किप करायचं आहे, स्किप करा. मला जे माझ्या पद्धतीनेचे इमेजेस टाकायचे आहेत, तुम्हाला वेबसाईटमधले नको. आता ॲसेट ॲड ग्रुप 1. ॲड ग्रुप 1 कशासाठी रन करतोय आपण? डेटा सायन्ससाठी. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा पण जर कॅम्पेन रन करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. डेटा सायन्सचा ॲड ग्रुप रन केलाय. आता बघा, हे स्ट्रेंथ तुम्हाला 0 दिसते. परफॉर्मन्स मॅक्स का बोलतात? कारण तुमची YouTubeवर पण दिसणार आहे, Gmailवर पण दिसेल आणि कुठे दिसेल? सर्चवरती पण दिसेल आणि डिस्प्लेवरती पण दिसेल. नंतर डिस्कव्हरीवरती पण दिसेल आणि सर्च नेटवर्क पर Gmailवरती पण. एवढ्या ठिकाणी तुमची ॲड दिसणार आहे. म्हणून त्याला काय बोललं जातं? काय बोललं जातं? ठीक आहे. डेटा सायन्स फायनल URL टाकलेले, हेडलाईन टाकायचे. काय सांगितलं होतं हेडलाईन? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. नंतर दुसरी हेडलाईन काय टाकली? 100% प्लेसमेंट गॅरंटी. नंतर पुढे जाते, किती पर्सेंट असतात ते? इन पुणे हा कीवर्ड आहे म्हणून आपण टाकला. नंतर अजून काय टाकलं? डाउनलोड सिलेबस, नेक्स्ट बॅच डिटेल, ऑनलाईन क्लासेस अवेलेबल, अफोर्डेबल प्राइस, ऑनलाईन कोर्सेस पण असेल. पण ह्याच्यामध्ये काय टाकायचंय? डेटा अनालिटिक्स ऑनलाईन कोर्सेस. ठीक आहे. अजून काय टाकायचंय आपल्याला? वरती डेटा अनालिटिक्स टाकले, आता खाली डेटा अनालिटिक्स पण टाकू. कोणाचा काय प्रॉब्लेम? कोणाला काय अजून डिस्कस करायचं असेल, कोणाला काय क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात, सांगू शकतात. डेटा अनालिटिक्स कोर्सेस जेवढे टाकलंय दिसतंय का सगळं? आपली ऍड कशी होती ते?
कमीत कमी 15, जास्तीत जास्त किती टाकावं लागतात? सॉरी, कमीत कमी 4, जास्तीत जास्त 15 पर्यंत तुम्ही टाकू शकता. बुक, फ्री डेमो सेशन, लॉंग हेडलाईन खूप इम्पॉर्टंट आहे. मेक आता दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, ते URL सोर्स ओपन करून ठेवलेलं आहे. डिस्क्रिप्शन काय टाकायचं आहे तुम्हाला? कंट्रोल-C. जेवढं तुम्हाला कॉपी पेस्ट करता येते तेवढं करा. शॉर्ट डिस्क्रिप्शन, ॲडमिशन, %% प्लेसमेंट. झाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं. दिसले? इमेजेस टाकायचे बाकी. आता हेडलाईन पूर्ण झालेले, डिस्क्रिप्शन पूर्ण, 100चा ऑप्टिमायझेशन स्कोर आहे. इमेजेस वरती जायचंय, इमेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे. इमेजेस कोणते सिलेक्ट करायचे? जे चांगले असतील त्या, ज्याच्यामधून आपल्याला फायदा होईल, लोकांना आवडतील असे इमेजेस चालू करायचे. किती इमेजेस टाकायचे तुम्हाला? कमीत कमी 2 आणि मॅक्झिमम 20 इमेजेस टाकल्या तरी चालेल. हॅलो. हा, म्हणलं मी लेक्चरमध्ये तुम्हाला 5-10 मिनिटात करू का कॉल? हो हो, चालेल. आज आपलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. NMD प्रायव्हेट लिमिटेड डेटा अनालिटिक्स असं टाकलेलं आहे. आता इथं डेटा सायन्स टाकू का? कारण URL सायन्सचं टाकलंय. ह्याच्यामुळे ऑप्टिमायझेशन गुड झालाय. आता फक्त इमेजेस अजून जास्त टाकल्या असत्या तर आपलं 100% झालं असतं. व्हिडिओ टाका. इमेजेस आणि व्हिडिओमध्ये थोडंसं कमी पडलोत आपण. बाकी कॉल टू ॲक्शन बटन आपल्याला काय करायचं? कॉल नाव करायचं का ॲप्लाय नाव करायचं? ॲप्लाय नाव करायचं. आता तुमची ॲड कशी दिसते बघा. सर्च ॲडवर यूट्यूबवरती असे दिसेल डिस्प्ले ॲड. नंतर हे तुम्हाला इकडे दिसेल. इथं कसे दिसते?
समजलं? यूट्यूबवरती अशी दिसेल. जीमेलवरती कशी दिसेल तुमची ॲड? दिसेल अशी ॲड जीमेलवरती. नंतर तुमच्या सर्चवरती कशी दिसेल ॲड? समजतंय? खाली इथं बघा प्रिव्ह्यूमध्ये डिस्कव्हरी ॲड असतात, ॲटोमॅटिकली असतात. डिस्प्ले ॲड कशी दिसेल हे पण दिसते. अजून तुम्हाला बरेचसे डिस्कव्हरी ॲड खाली दिसतात असं. ठीक आहे. बऱ्यापैकी ॲपलाय नाव आपण टाकलेले. नंतर ॲसेट ऑप्टिमायझेशन करायचं आहे का तुम्हाला, काय कॉस्ट टेक्स्ट व्हिडिओ स्निपेट एक्सटेन्शन ॲड करायचं असेल तर ते करू शकतात. आता सर्च टर्म परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे 30 दिवसाआधी काय सर्च केलेलं आहे का कोणी, हे तुम्हाला सर्च केलं जातं. आहे का कोण? इथं काय काय टर्म सर्च केलेलं पाहिजे? डेटा ॲनालिटिक्स, एंटर, नंतर डेटा, काही लोकांना आय टी मध्ये करिअर करायचं असतं. आय टी बेस्ड एंटर. असे लोक जेव्हा सर्च करतात त्यांनाच आपली ॲड दिसेल. नेक्स्ट करायचं. किती सिंपल आहे. परफॉर्मन्स मॅक्स ॲड करणं किती सिंपल आहे. आता 6,500 रुपये लावा बोलतंय, पण मला एवढं नाही लावायचं, मला कस्टमाइज करायचं आहे. आपल्याला किती लावायचे तेवढे आपण लावू शकतो. मला जर वाटलं 7.5 लावायचे 7.5, मला वाटलं 550 लावायचे 550. 500 रुपयाच्या वरती तुम्ही किती पण रुपये लावू शकतात. हे जे बजेट आहे आपलं, वीकली बजेट आहे, मंथली बजेट आहे. ठीक आहे, कंटिन्यू करायचं. ऑनलाईन मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? 56 नंबर. ठीक आहे. कसा कॅम्पेन वाटलं तुम्हाला? कॉस्ट पर ॲक्विजिशन काय केलेलं आहे, फक्त नो सिंगल सिग्नल प्रोव्हाइडेड. सिग्नल आपण ॲड नाही केला. कोणाला सिग्नल दिलं जातं माहिती ना? सिग्नलवरती तुम्हाला थांबायचंय का जायचंय, तुम्हाला काही ते इंडिकेशन द्यायचे आहेत का? आता मला काय करायचंय, माझ्याकडे 5,000 लोकांचा डेटा आहे. तुम्हाला डायरेक्ट इथं अपलोड करायचं आहे त्यांनाच. मला तुम्हाला वाटलं की माझ्या गर्लफ्रेंडलाच फक्त ॲड दिसली पाहिजे आणि गर्लफ्रेंडचा नंबर इथं टाका, काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तुम्हाला जर वाटलं माझ्या यूट्यूबवरती जे लोक येतात ना त्यांनाच ॲड रन करायची, यूट्यूबवाल्यांना सिलेक्ट करा, काय प्रॉब्लेम आहे का? तर परफॉर्मन्स मॅक्स ह्याला बोलतात. अजून एक नवीन कन्सेप्ट काय सांगितलं तुम्हाला, ऑल कस्टमर्स. सगळ्या कस्टमरला का ज्यांनी परचेस नाही केला, हाय परचेस आहेत त्यांना चालवायचंय. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतील त्याच लोकांना. सिलेक्ट चॅनल, कोणत्या चॅनलवरती? NMD प्री-फिल ऑप्शन्स टाकायचे का काय, त्यांनी काहीतरी आधी इन्क्वायरी केलेले असलेल्या लोकांना डिस्क्रिप्शन काय टाकायचंय का, सेगमेंटेशन डिस्क्रिप्शन आहे, सेगमेंट डिस्क्रिप्शन आहे, नाही करायचं. दुसरं मला फक्त तुम्हाला टाकायचं की इथं ॲडव्हान्स सेव्ह ऑडियन्स कसे करू शकतात. न्यू ऑडियन्समध्ये जायचंय आणि इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं काय टाकायचे. तुमचा डेटा जर असेल तर
तुमचा डेटा पण तुम्ही टाकू शकतात. ब्राउज सेगमेंट, काय काय गोष्टी सर गुगल ऑडियन्स टाकू शकतात, परचेस NMD प्रायव्हेट लिमिटेड. न्यू सेगमेंटमध्ये तर तुम्ही गेलात तर तुम्ही स्वतःची लीड फॉर्मची पण ॲड करू शकतात किंवा कस्टमाइज लिस्ट पण तिथं कॉपी करू शकतात. ऑडियन्स मॅनेजरला कनेक्ट करू शकतात. ॲपमध्ये जे युजर आलेत त्यांना कनेक्ट करू शकतात. फक्त तुम्हाला टॅग मॅनेजर इथं ॲड करावा लागेल. ऑडियन्समध्ये जायचं आहे, गुगल ॲड तुम्हाला तिथे ओपन होईल. तर गुगल ॲडला तुम्हाला काय करावं लागेल, टॅग मॅनेजर ओपन करावं लागेल. तो टॉपिक आपला नाही झाला त्याच्यामुळे मी तुम्हाला कन्फ्यूज नाही करणार. आता फक्त गुगल ॲड आणि यूट्यूब आपण कनेक्ट कसं केलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. यूट्यूबचं काय केलं, यूट्यूबच्या युजरवरती जेवढे लोक येतात ना तेवढ्यांनाच आपल्याला ॲड दाखवायची असेल तर या गोष्टी करायच्यात. आणि जर तुम्हाला सिग्नल नसेल द्यायचं तर नका देऊ. जेवढे तुम्ही सिलेक्ट केले होते ना तिथं फक्त पुण्यामधले लोकेशन, तिथेच तुमची ॲड दिसणार. पण जर तुम्ही सगळ्या टर्म्स व्यवस्थित टाकल्या, नंतर तुम्ही बरोबर कीवर्ड टाकले, नंतर बरोबर तुम्ही जे लोक काय सर्च करतात, किंवा तुम्हाला जर लिस्ट कस्टमाइज लिस्ट जर तुम्ही डायरेक्ट अपलोड केली, 10,000 कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुमच्याकडे आणि ते जर अपलोड केले तुम्ही कस्टमाइजमध्ये जाऊन तरी चालू शकता. पब्लिशमध्ये गेलो, पब्लिश केलं. आता ह्याच्यामध्ये कीवर्ड टाकायचं ऑप्शन नव्हतं, तुम्हाला प्लेसमेंटचं ऑप्शन नव्हतं, कारण हे मल्टिपल ठिकाणी चाललेले. इथे फक्त हेडलाईन आणि ते कन्सेप्ट कॉमन होते, बाकी सगळं सेमच आहे. एकदम फास्टमध्ये फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी हा कॅम्पेन. डिटेलमध्ये तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, तर ते पण आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. पण फर्स्ट टाइम म्हणजे तुम्हाला कसं ते रन करता येते का हा एक प्रॉब्लेम आहे. आणि एकदा रन केलं झालं. टॅग मॅनेजर जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर टॅग मॅनेजर हा कॉपी करायचा कोड आणि तुमच्या वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये टाकायचा. आतापर्यंत जेवढं शिकवले त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट्स आहे का? पूजा, SK, दिव्या, अभिषेक तुला काय डाऊट्स आहे का? आता कारण ज्यांचं फर्स्ट टाइम आहे ना त्यांना थोडंसं कन्फ्यूज वाटलं असेल, पण ह्याच्या आधी पण मी 2-3 कॅम्पेन रन करून दाखवलेत, त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय. पण जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही म्यूट करून अनम्यूट करून बोलू शकतात. म्यूट करून नका बोलू, तुम्हालाच ऐकायला येईल फक्त. अनम्यूट करून बोला, ठीक आहे? सर आपण पण ही जी ऍड परफॉर्मन्स मॅक्स जी रन केली हां, ती फक्त सिलेक्ट लोकेशन साठीच दिसेल ना? सिलेक्टेड लोकेशन बरोबर आहे. मग त्याचं आपल्याला प्रॉफिटेबल आहे का ती ऍड? हो बरोबर, प्रॉफिटेबल असते का? प्रॉफिटेबल. परफॉर्मन्स मॅक्स हे सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल असते. ओके सर. सगळ्यात प्रॉफिटेबल तेच आहे. अजून काय प्रॉब्लेम आहे कोणाला? ठीक आहे, आता आपण पैसे ऍड करू. ह्याच्यामध्ये बिलिंग मध्ये जायचं. प्रॉब्लेम तुम्ही काही विसरत नाहीत त्याच्यामुळे मी डायरेक्ट पुढे गेलो बिलिंग वरती. ऍड फंड मध्ये जायचं, कंटिन्यू. डिमांड जनरेशनची एक ऍड रन करायची आपल्याला, शॉपिंगची ऍड रन करायची. तुमचे जे खूप वेळा रिपीट होणार आहे, अजून 2 दिवस चालेल आपलं गुगल ऍड. इथे एक OTP टाकतो आपण, 6 डिजिटचा असतो OTP, 85.
88 कंटिन्यू. आपण चुकीचा OTP टाकला का? टाकू शकतो, तर आपण चुकीचा पण टाकू शकतो. एट फाईव्ह. कन्फर्म. ठीक आहे, झाला आपला कॅम्पेन रन. आता उद्या आपण त्याचा परफॉर्मन्स चेक करू. ठीक आहे, थँक्यू.